सईला जुन्या वस्तूपासून काहीतरी नवीन बनवण्याची भारी हौस होती. एक दिवस तिच्या आईने एक ब्लाऊज पीस हातात दिला आणि म्हणाली, हे बघ सई, आता हे कोणाचंच का उपयोगाचं नाही, तू काही करशील का याचं? सईच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. हा फक्त कापडाचा तुकडा नाही, यात आठवणी आहेत, आईचं प्रेम आहे आणि आता याचं काहीतरी नवं करायचं. सईने ते ब्लाऊज पीस घेतलं, मशीनवर ठेवून शिलाई सुरू केली. प्रत्येक टाक्यात ती कल्पना शिवत होती, जिद्द गुंडाळत होती. मशीनचा आवाज तिच्यासाठी संगीतासारखा वाटत होता. कधी माप चुकलं, कधी धागा विस्कटला, पण सुई थांबली नाही, कारण तिच्या मनात एकच विचार होता, जुनी गोष्ट पण नवीन उपयोग. काही वेळाने तयार झाला एक सुंदर उठून दिसणारा पेन ऑर्गनायझर आणि कॉइन ऑर्गनायझर, ज्यात सईचं कौशल्य, कष्ट आणि कल्पना साठलेली होती. आईने पाहिलं, हसली आणि अभिमानाने म्हणाली, मशीन तर किती जण चालवतात, पण तू कापडाला नवा श्वास दिलास. तात्पर्य काय, तर ज्याकडे कल्पना असते तो कोणत्याही गोष्टीला नवीन रूप देऊ शकतो. जुनं फेकून देणं सोपं असतं, पण त्यातून सुंदर नवीन काहीतरी घडवणं ही खरी कला असते. तर मग मंडळी, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, बाय.